स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज 2 मार्च वार सोमवार, आज होलिका दहन आपल्याला संध्याकाळी करायचं आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण 3 ते 7 वाजेपर्यंत राहणार आहे. या वेळेमध्ये गर्भवती स्त्रियांनी चाकूने कोणतीही धारदार वस्तू कापू नये. त्याचबरोबर या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. कारण पहा, देशभरामध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आहे. चंद्रग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. दृष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार याचा नाश करून सकारात्मक विचाराचा मार्ग दाखवणारा हा सण म्हणून ओळखला जातो, जो याला आपण होळी किंवा शिमगा म्हणत असतो. हा सण जो आहे तर तो वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचे विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जाते. म्हणूनच या दिवशी होलिका दहन कोणत्या मुहूर्तावर करावी, पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टीचा समावेश आपल्याला होळीच्या साहित्यामध्ये करायचा आहे, त्याचबरोबर होळीची समाप्ती कधी होणार आहे, होळी कधी चालू होणार आहे, तर फाल्गुन पौर्णिमा तिथी आरंभ वेळ जे आहे तर ती 2 मार्च 2026 संध्याकाळी 5:55 वाजता सुरू होणार आहे आणि फाल्गुन पौर्णिमा तिथी समाप्ती वेळ 3 मार्च 2026 संध्याकाळी 5:07 वाजता संपणार आहे. तर होलिका दहन करण्यासाठी आपल्याला 2 मार्चला संध्याकाळी 6:44 वाजेपासून तर रात्री 9:11 वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग व रवी योग आणि अमृत सिद्ध योग तयार होणार आहेत. या दिवशी या वेळेमध्ये जर तुम्ही पूजा करत असाल तर आवर्जून हे नियम पाळायचे आहेत व पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी याची संपूर्ण माहिती पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर या होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत जे मुलांसाठी आणि आपल्या पतींसाठी व त्यांच्यामध्ये येणाऱ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत किंवा सुखसमृद्धी आहे, पैसा हवा असेल किंवा घरामध्ये अखंड लक्ष्मी हवी असेल, 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होण्यासाठी आपल्याला होलिका दहनाच्या रात्री आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर होलिका दहनाची सामग्रीची पूजा कशी आहे ती बघूयात. तर हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे तेही बघूयात. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गंगाजल, शुद्ध पाणी, हळदी, कुंकू, चंदन, अक्षदा, फुले घ्यायचे आहेत. पिवळ्या रंगाची फुले घ्यावे. हळदी, कुंकू, हळकुंड, बदाशे, श्रीफळ, गुलाल, गहू आणि जवस घ्यायचा आहे. तीळ घ्यायचे आहे. कापूर घ्यायचा आहे. शेणाच्या 5 गवऱ्या घ्यायच्या आहे. विड्याचे 2 पानं लागणार आहे. लवंग, वेलची आणि हवन सामग्री आपल्याला लागणार आहे. तर होलिका दहन कसे करावे आणि या दिवशी मुलांसाठी आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी त्यासाठी कोणते उपाय करावे, घरामध्ये पैसा टिकण्यासाठी कोणते उपाय करावे. तर सर्वात प्रथम ज्या ठिकाणी होलिका दहन करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायचं आहे. गंगाजल शिंपडावे. पूजनाची जागा शेणाने सारवून घ्यावी. रांगोळी काढायची आहे. मधोमध काय करायचं आहे, एरंड किंवा माळ, फोपळी किंवा ऊस उभा करावा. त्याभोवती 5 सुकी लाकडे किंवा गौरी 5 रचायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, धूप, दीप, फुले, चंदन, अक्षदा, गूळ आणि 5 कापुराच्या वड्या यामध्ये टाकायच्या आहेत. हळकुंड, नारळ, विड्याचे पान, लवंग, वेलची, अबीर, गुलाल, कुंकू इत्यादी पूजा सामग्री अर्पण करायची आहे. त्यानंतर संकल्प घ्यावा, माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी राहू द्या आणि नैवेद्य, पूर्णाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर मंत्र कोणता त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत आहात 5, 6, 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला होलिकाय नमः असं आपल्याला होलिका आपण जेव्हा दहन करतो किंवा प्रदक्षिणा करत असतो त्यावेळेमध्ये हा आपल्याला जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. राजा हिरण्यकश्यपूचा पुत्र भक्त प्रल्हाद विष्णू याचा भक्त होता. ही बाब हिरण्यकश्यपूला आवडत नव्हती. वारंवार सांगूनही भक्त प्रल्हाद विष्णूच्या नावाचा जप जो आहे तर तो करत होता. म्हणूनच हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला उंच कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले, तरीही प्रल्हादाला काही इजा झाली नाही. अखेर हिरण्यकश्यपूनं बहीण होलिकाच्या मदतीने हे काम करण्याचं ठरवलं. होलिकेच्या अग्नीपासून भय नसल्याचा वर प्राप्त होता. याचा दुरुपयोग करून ती भक्त प्रल्हादाला जिवंत जाळण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली होती. पण तिचा हेतू वाईट असल्याने होलिका स्वतःच जळून खाक झाली होती आणि विष्णू भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले होते. म्हणूनच हा दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा होता. म्हणूनच या दिवसापासून होळी म्हणून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपल्याला
होलिका दहन जे आहे तर ते साजरं करायचं आहे. होलिका दहन कसे करावे तेही आपण पाहूया. तर पहा, होलिका दहन म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी आणि वाईट सवयी, दुष्ट प्रवृत्तीचा त्याग करण्याचा आणि आध्यात्मिक उत्सव आहे. तर तो आपल्या मनामध्ये राहावा. विष्णू भक्त प्रल्हादाच्या अटळ श्रद्धेचा विजय म्हणून होलिका दहन साजरे केले जाते. आसुरी शक्तीचा अंत व्हावा त्यासाठी हे सण जे आहे तर ते साजरा केला जातो. तर या दिवशी असं म्हटलं जाते की या दिवशी आपण जर हा मंत्र म्हटला उजव्या हातामध्ये पाणी घेऊन, तर आपल्या घरामध्ये जेवढेही नकारात्मक गोष्टी आहे किंवा सुखसमृद्धी आहे, आरोग्य आहे किंवा घरामध्ये पैसा यावा त्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही गौऱ्याची पूजा करत आहात किंवा होलिका दहनची पूजा करत आहात त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा मंत्र म्हणायचा आहे, मम सर्व पापक्षय पूर्वक सर्व. तर होलिका दहन मुहूर्त 3 मार्चला, चंद्रग्रहण, वेदकाळ आणि धुलिवंदन साजरं करण्याची पद्धत जी आहे तर ती कशी आहे ते पाहूया. होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मिळ घटना जुळून आलेली आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी कोणते नियम पाळावे. होलिका दहन वार सोमवार भद्र असली तरीही सूर्यास्तानंतर भद्र काळात आपल्याला पूजा करायची नाही, तर सूर्यास्त काळ झाल्यानंतर प्रदोष काळात होलिका दहन करावे. होलिका पूजन करून कुटुंबासह प्रदक्षिणा करावी. नकारात्मकता, रोग, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि ग्रहण जे आहे तर ते दुपारी 3:20 3 तारखेला चालू होणार आहे. ग्रहणाचा आरंभ मध्य दिसणार नाही. चंद्र उद्याला येताना ग्रहण लागलेलेच दिसेल, ज्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटले जाते. ग्रहण मोक्ष समाप्ती संध्याकाळी 6:48 होणार आहे. वेदकाळ कधी, तर मंगळवारी सूर्योदयापासून वेदकाळ सुरू होईल. या दिवशी गर्भवती स्त्रिया, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि वृद्धांनी सकाळी 11 वाजेपासून वेद पाळावे. तर वेदकाळामध्ये काय करता येईल, तर पौर्णिमेचा वेदामध्ये पूजन निषिद्ध नाही पण भोजन निषिद्ध आहे, म्हणून चुकूनही अन्न ग्रहण करू नये. स्वयंपाक नैवेद्यापुरता करून गाईला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे, कारण गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, म्हणूनच आपल्याला गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. तर धुलिवंदन खेळता येईल का, तर पहा, होय, वेदकाळात धुलिवंदन आणि रंग खेळणे हा आपल्या महाराष्ट्रातील पहिला सण आहे, म्हणून तुम्ही हा धुलिवंदन रंगपंचमी हा सण साजरा करू शकता. आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून तर 6:48 वाजेपर्यंत ग्रहणाचा पर्वकाळ आहे. काही ठिकाणी पर्वकाळ कमी असेल तर 6:48 वाजेनंतर मोक्ष स्थान करावे. आणि 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त पर्वकाळ असल्यास सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा जप करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 6:48 वाजेनंतर मोक्ष स्नान करावे. त्यानंतर भोजन तुम्ही करू शकता. ग्रहण काळामध्ये प्रसन्न मनाने जप, ध्यान, मंत्र साधना केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वादही प्राप्त होतो. मोक्ष स्नानानंतर घर शुद्ध नक्की करावे. घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. अन्न ग्रहण करावे. आणि या पवित्र काळामध्ये सर्वांनी आनंदाने आणि श्रद्धेने आणि शांतीने हा उत्सव आवर्जून साजरा करायचा आहे. तर तुळशीपत्र कुठे ठेवावे. ग्रहण पूजेवेळी आपल्याला हा नियम पाळायचा आहे. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणावेळी शिजवलेल्या अन्नावर भात, आमटी, भाजी, दूध, दही जर असेल तर त्यावर एक तुळशीचं पान ठेवावं. असं म्हटलं जाते की तुळशीचं पान ठेवल्याने ते अन्न जे आहे तर ते पवित्र बनते, म्हणून तुळशीचं पान टाकायचं आहे. तर पाण्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी, तांब्या, माठ एक त्यामध्ये पान टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये, ज्यामुळे ज्या पाण्याची विषबाधा जी आहेत किंवा पोटदुखी होऊ नये म्हणून आपल्याला आवर्जून तुळशीचं पान तिथे ठेवायचं आहे. देवमूर्तीसमोर ठेवलेल्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे. असं केल्याने आपल्याला आपल्या देवांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे अन्न शुद्ध राहते आणि शास्त्र मान्य आहे. त्यामुळे आवर्जून तुळशीचं पान भगवान श्री सत्यनारायण देवाच्या चरणी अर्पण करावेत. तुम्ही मंजुळाही अर्पण करू शकता किंवा तुळशीचे पानं अर्पण केले तरीही चालेल. तर प्रसाद शिरा किंवा पंचामृतमध्ये एक तुळशीचं पान ठेवून नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर असं म्हटलं जाते की ग्रहण काळामध्ये जर तुळशीचे पान जास्तीत जास्त प्रत्येक कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही जर अर्पण करत असाल तर प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत असते. तर या दिवशी कोणते चुकीचे काम करू नये. तर पहा, तुळशीपत्र तुटलेले सुकलेले वापरू नये. नखं लावून तोडू नये.
सकाळी स्नानानंतर तोडावे किंवा आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहे. पहा, रविवार एकादशीनंतर द्वादशीच्या दिवशी तुळस तोडणे टाळायचे आहे. भावना आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे ग्रहणाच्या दिवशी आणि होळीच्या दिवशी, म्हणून हे नियम आवर्जून पाळायचे आहे. म्हणून घरातील सदस्यांनी हे नियम जर पाळले तर घरामध्ये सुखसमृद्धी तर कायम टिकून राहते, पण घरातील विघ्नही दूर होतात. म्हणून या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो मुलांसाठी नक्की करून पहा. सर्व कामात तुम्हाला यश मिळेल.